जय शिवराय भावांनो, आज आपण पाहणार आहोत जंजिऱ्याचा सिद्धी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये झालेला संघर्ष. सिद्धी यांच्यातील संघर्ष हा स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय मानला जातो. इसवी सन 1682 औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला होता. एका बाजूला मुघलांचा प्रचंड दबाव होता आणि दुसऱ्या बाजूला समुद्र किनाऱ्यावर बसलेला जंजिऱ्याचा सिद्धी होता. हा सिद्धी वारंवार मराठ्यांच्या गावावर हल्ले करत होता, रयतेला खूप त्रास देत होता आणि मुघलांना मदत करत होता. हे पाहून छत्रपती संभाजी महाराज यांनी ठरवलं होतं, आता सिद्धीचा कायमचाच बंदोबस्त करायचाच. रायगडावर मोठी युद्धसभा भरली. मराठ्यांचे सरदार, आरमार प्रमुख आणि हजारो मावळे सज्ज झाले होते. संभाजी महाराजांनी समुद्र मार्गाने आणि जमिनीवरून दोन्ही बाजूंनी हल्ल्याची योजना आखली होती. मराठ्यांचे आरमार समुद्रामध्ये उतरले होते. तोफांचा प्रचंड आवाज होता. लाटांवर धावणाऱ्या युद्धनौका आणि हर हर महादेवच्या गर्जना संपूर्ण किनाऱ्यावर घुमू लागल्या होत्या. जंजिऱ्याचा किल्ला मात्र अभेद्य होता. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला तो किल्ला जिंकणं अत्यंत कठीण मानलं जात होतं. पण संभाजी महाराज मात्र मागे हटणाऱ्यापैकी नव्हते. मराठ्यांनी किनाऱ्यावरील सिद्धीच्या अनेक ठाण्यावर हल्ले केले, धान्य साठे जाळले, शत्रूंच्या जहाजांवर कब्जा केला आणि सिद्धीच्या सैन्याला मोठं नुकसान पोहोचवलं होतं. इतकंच नाही, संभाजी महाराजांनी जंजिऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्रावर भराव टाकण्यासाठी प्रयत्न केला होता, असं काही इतिहासकार सांगतात. काही दिवसातच सिद्धीच्या छावण्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्याचवेळी औरंगजेबाने दक्षिणेत मोठे हल्ले सुरू केले होते. स्वराज्यावर अनेक बाजूंनी संकट येऊ लागली. त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याचा पूर्ण विजय मिळण्याआधीच इतर मोहिमेकडे वळावं लागलं. तरीही या मोहिमेमुळे सिद्धीचं मोठं नुकसान झालं आणि मराठ्यांच्या आरमाराची ताकद संपूर्ण दख्खनामध्ये दिसू लागली. आजही छत्रपती संभाजी महाराज यांचा सिद्धीविरुद्धचा संघर्ष त्यांचा शौर्य, धाडस आणि स्वराज्यनिष्ठेचं महान उदाहरण मानलं जातं. पण त्यावेळेसपासून जंजिरा जो एकदा मराठ्यांच्या हातामधून गेला तो गेलाच, परत तो कधी स्वराज्यामध्ये येऊ शकला नाही. पण शंभूराजांनी कधी हार मानली नाही. स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांना 2 पावले मागे घ्यावी लागली. पण त्यांनी जो हल्ला केला होता त्याने संपूर्ण जंजिराच नाही तर सिद्धीसुद्धा हादरला होता आणि नंतर तो तिथून निघून गेला. परत तो कधी जंजिऱ्यावर पोहोचलाच नाही. हे होते आमचे शंभूराजे, ज्यांच्या शौर्याने, पराक्रमाने आणि निष्ठेने स्वराज्य उभं राहिलं. आणि नंतर त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी असा काही संघर्ष केला की खुद्द औरंगजेबाला सुद्धा या मातीमध्ये मरावं लागलं. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.